आरोप काय केले ते मला माहीत नाही, पण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की तो केदार सानप माझ्यासोबत किती वर्षापासून होता. मागच्या म्हणजे 1995 पासून तर 2011पर्यंत तो माझ्यासोबत होता. त्याच्या नावानं मी एक प्रॉपर्टी घेतली होती. ती प्रॉपर्टी पण त्यांनी परस्पर विकून टाकली होती काय, आणि ती माझी करोडोची प्रॉपर्टी होती आणि त्यांनी काही लाखामध्ये ती प्रॉपर्टी माझी विकून टाकली होती. आणि त्याच्यानंतर त्यांनी ते पैसे पण आपल्या खाऊन घेतले, परत देण्याचं काही हेच ठेवलं नाही. त्याच्यानंतर एक आपली आता मी मागे एक 138 त्याच्यामध्ये पण त्याला सजा होऊन गेली. त्यानं एक फ्रॉडचे माझ्याकडून हात उसनवार पैसे घेऊन गेलं होतं आणि नंतर त्यांनी आपले ती केस पण आपण कोर्टामध्ये टाकली. चेक दिलं होतं त्यांनी, ते कोर्टात चेक हे टाकलं, चेक बाउन्सची केस झाली, त्यालाही त्याच्यामध्ये शिक्षा झाली. त्याच्यानंतर काय झालं की तो आपला जे आरोप करतो आहे माझ्यावर ते बिनबुडाचे आरोप आहे, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे. आणि याच्यामागे माहीत आहे तुम्हाला की तो केदार सानपची अवकात काय काय नाही काय, तो माझ्याबद्दल काय हे करू शकतो, पण त्याच्यामागे तुम्हाला माहीत असेल की कोणातरी मोठ्या याचं हात असेल असं मला वाटतं. कारण काय की जेव्हापासून तो त्याला तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा तो माझ्यासोबत होता तेव्हापासून त्याचं म्हणजे त्याचे कपडे घ्यायची अवकात नव्हती, त्याची अंडरपॅन्ट बनियान घ्यायची अवकात नव्हती. तेव्हापासून मी ना त्याला एवढं हे केलेलं. त्याचं लग्नापासून, त्याच्या बहिणीच्या लग्नापासून, आईवडिलांचं ऑपरेशनपासून तर सगळं काही माझ्या कंपनीनं यांनी आम्ही हे केलेलं आहे. तो काय आपला हे करणार. पण आता मध्यंतरी काय झालं की मागे एक म्हणजे तो असं आपले कार्यक्रम करतच राहतो की हे अर्ज करा, ते अर्ज करा. त्यांनी मिलिटरी स्कूलबद्दल अर्ज केला, त्यांनी आपल्या शाळाबद्दल अर्ज केला, त्यांनी आमच्या पर्सनल याच्याबद्दल अर्ज केले, त्याच्यामध्ये काहीच निघालं नाही. उलट माझ्या मिलिटरी स्कूलचा अर्ज केलं होतं त्यांनी, ते लोक आयुक्तामध्ये केली होती. ते लोक आयुक्तानं त्याला त्याच्यामध्ये त्याला पनिशमेंट केलं आणि ते अर्ज निकाल माझ्या फेवरनं निकाल दिला तिथे की ते मिलिटरी स्कूल त्यांची काय काय नाही. आणि तो आपले खोटे नाटे अर्ज करत राहतो, माझ्या प्रॉपर्टींबद्दल अर्ज करत राहतो आणि त्याच्यामध्ये काहीच निघत नाही. खोदापाड निकला चुवा ऐसीवाली बात आहे. आता मध्यंतरी काय झालं की ते मागे पण माझ्या शाळेवर मी मेंटेनन्सचं काम करत होतो मिलिटरी स्कूलवर, तर त्या मेंटेनन्सच्या कामावर बी त्यांनी काय केलं की ते आम्ही बोर्ड काढले आणि ते बोर्ड रिपेरिंग वगैरे, कारण की समर वेकेशनमध्ये आम्ही काय करतो की आपले जेवढं मेंटेनन्सचं काम असतं तेवढं आम्ही मेंटेनन्सचे कामं करत राहतो. त्या हिशोबानं आम्ही काम जेव्हा जेव्हा करायला सुरुवात केली त्याला कोणी आपल्या तो तिकडनं जात राहतो नेहमी. तर ते जाताना काय की त्याला असं वाटलं की ते मिलिटरी स्कूलचे बोर्ड कावर काढले, तिथे उभं राहून त्यांनी आपलं हे केलं. आता ही जी घटना झाली तो डायरेक्ट मी नागपूरला होतो आणि डायरेक्ट आला तो शाळेमध्ये, माझ्या वॉचमॅनला दादागिरी केली त्यांनी. डायरेक्ट मध्ये गेला आणि त्याच्यासोबत कोणीतरी होता आणि मध्ये जाऊन त्यांनी तिथे आपल्या डायरेक्ट माझ्या घरापर्यंत पोचला आणि माझ्या घरावर माझी मिसेस तिथे उभी होती, संगीता बियाणी, आणि त्याने डायरेक्ट दादागिरी केली की मी मनोज बियाणीला सोडणार नाही, मनोज बियाणीला मारून टाकणार आणि तुलाही मारून टाकणार, अशी दादागिरी करून तो आपले चक्कू होता त्याच्याकडे आणि तो मध्ये आपला हे गेला. आणि तिथे जे माझे लोक होते ते जेव्हा मिसेसने आरडाओरडी केली तो एकदम पडून गेला. तर तेव्हाच त्याला मग मी म्हणजे मला जेव्हा ही घटना माहीत पडली तर मग मी आलो तिकडनं आणि नंतर ही FIR दाखल करायला लावली. त्याच्याकडे चाकू होता तर तुम्ही मग FIR का दाखल केली नाही? FIR केली ना दाखल केली काय? हां, FIR दाखल झाली ना. ते FIRची कॉपी पण मी देतो तुम्हाला काय. आणि त्याने म्हणजे एवढी दादागिरी तर नाही पाहिजे ना. आणि ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की तो सानपची काय अवकात आहे काय, आणि तो कसा आहे. दिवसा त्याला आपल्याला हे मिळत नाही 25 रुपयाची, म्हणजे त्याची रोजंदारीचं तो एवढं हे करत नाही. फक्त अर्धे फाट्या करून काय होणार आहे, काही होत नाही. आणि माझं कोणतंच बेकायदेशीर काम नाही आहे. लोकांना सगळ्यांना माहीत आहे की मनोज बियाणी काय आहे काय नाही आहे. मी एवढं मोठं साम्राज्य देवाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं चालू आहे. आणि माझे काय त्याची जीवावर येते की भाई आपलं हे त्याचं रिव्हॉल्वरचं लायसन पण माझ्यामुळे म्हणजे काय आलं होतं की त्याचा रिव्हॉल्वरचा जो लायसन होता तो रिव्हॉल्वरचं लायसन माझ्या कंपनीच्या नावानं होता. तर ते जशी त्याची इन्क्वायरी झाली मला कलेक्टर ऑफिसकडून विचारणं आले की भाई याचं लायसन कंटिन्यू करायचं आहे का. मला जेव्हा विचारलं तर मी कशाला ते घेऊ, कारण की तो तुम्हाला माहिती आहे की जळगाव MIDCमध्ये त्यांनी रिव्हॉल्वर काढून टाकली होती एकाच्या याच्यावर.
मग ते रिव्हॉल्वर कॅन्सल करायला लावली. नाही तर माझी काही हे नव्हतं की रिव्हॉल्वर कॅन्सल करा. पण जेव्हापासून तो 2011पर्यंत माझ्यासोबत होता, 11 नंतर हे कृत्य करायला लागलं त्यांनी. माझी प्रॉपर्टी विकून टाकली, करोड रुपयाची प्रॉपर्टी लाखो रुपयामध्ये विकून टाकली, पैसे गमन करून टाकले, माझ्याकडून उसनवार पैसे घेतले होते, ते पैसे परत दिले नाही त्यांनी. आणि त्याची आपली काय मजा आहे की तो आपला हे करणार. आणि आपल्याला खोटे गुन्हे आपल्याला येतच नाही, खोटं बोलणं येत नाही. जे खरं होतं ते मी खरं पोलिसांना सांगितलं आणि जे FIR होती ते माझ्या मिसेसने ते दाखल केली आहे. आणि त्याचा शहानिशा ते पोलीस करतीलच आणि त्याला सजा होणारच. वरती बोजा परस्पर काढलेले आहे मिरगाव शहरातल्या. अरे बाप्पा, माझ्याकडे 8 कोटीची नाही, माझ्याकडे म्हणजे जी प्रॉपर्टी 8 कोटीची नाही, माझ्याकडे 2000 कोटीच्या प्रॉपर्टी आहे. 2000 कोटीच्या प्रॉपर्टीमध्ये 8 कोटी म्हणजे काहीच नाही आहे. आणि मी महेश मर्चंटचं काही बोजा परस्पर काढलं नाही. जेवढं आपल्याला भरणं असतं, समजा प्रॉपर्टीची व्हॅल्यू 1 रुपया असेल, आपण कधी तो 1 रुपया व्हॅल्यूचे पैसे तिथे भरले सोसायटीमध्ये म्हणा की बँकेमध्ये म्हणा, तर ते बँकेचा नियम आहे की त्यांचं ते बोजा काढून देतात आणि ते बोजा काढून फक्त त्या प्रॉपर्टीचा बोजा निघतो, संपूर्ण प्रॉपर्टीचा बोजा निघत नाही. आज माझी 200-300 प्रॉपर्ट्या असतील किंवा 500 प्रॉपर्ट्या असतील, त्याच्यावर सगळ्यांवर बोजे आहे, ते कुठे काही काढलेले गेलेलं नाही आहे. हा जो बोलतोय तो सगळं खोटं बोलतोय. बरं, त्याचं म्हणणं आहे की हो तुम्ही जे मिलिटरी स्कूल जी आहे तिला पब्लिक स्कूलची परवानगी आहे, मिलिटरी स्कूलची परवानगी नाही आहे. माझ्याकडे 2002मध्ये ते ऑलरेडी हे शहानिशा झालेली आहे. लोक आयुक्तमध्ये त्यांनी कंप्लेंट केली होती. लोक आयुक्तचा ऑर्डर आली आहे की मिलिटरी स्कूल यांची हे परमिशन आहे. इथे 1st to 4th आमची पब्लिक स्कूल आहे आणि मिलिटरी स्कूलची परमिशन 5वी नंतर भेटते, तर 5वी ते 10वी मिलिटरी स्कूल आहे. मग आता विद्यार्थ्यांना तुम्ही लिव्हिंग कुठल्यावर देतात? आम्ही 1st to 4thला पब्लिक स्कूल देतो आणि 5th to 10thला मिलिटरी स्कूलची देतो. आलेली परवानगीची काही दस्त वगैरे भेटेल का? हो, परवानगी तुम्हाला बिल्कुल. भुसावल शहर में जून 2004 से शुरू हुई व पूरे जिले में सबसे कम फीस लेने वाली एकमात्र स्कूल MI तेली इंग्लिश मीडियम स्कूल खड़गा रोड और MI तेली इंग्लिश मीडियम स्कूल अयान कॉलोनी स्कूल में वर्ष 2024 और 25 के एडमिशन शुरू है। वो किसी भी प्रकार का बिल्डिंग फंड और एडमिशन चार्ज के बिना और नर्सरी एडमिशन फ्री में किए जा रहे हैं, जिसमें आपके बच्चों को उच्च शिक्षा के साथ मिलेगी ई-लर्निंग शिक्षा व हर क्लास में प्रोजेक्टर एवं आपके बच्चों की स्वास्थ्य के लिए पीने के लिए शुद्ध जल व संपूर्ण परिसर में CCTV कैमरा। बच्चों का शैक्षणिक विकास के साथ शारीरिक विकास के लिए स्पोर्ट टीचर, हॉकी टीम प्लस विभाग डिवीजन पर विजय व अलग अलग प्रकार के खेल प्रतियोगिता का आयोजन। बच्चों का हर महीने MCQ टेस्ट, कॉम्पिटिटिव परीक्षा के लिए तैयारी, सुसज्ज कंप्यूटर लैब, सुसज्ज साइंस लैब, पूरे स्कूल में वाईफाई कनेक्शन। बच्चों के शैक्षणिक जानकारी के लिए पालक से संपर्क करने के लिए हर क्लास का WhatsApp ग्रुप, अलग अलग प्रकार के नेशनल लेवल पर होने वाले एग्जाम का आयोजन। बच्चों के शैक्षणिक विकास के साथ कला गुणों के विकास के लिए हर साल वार्षिक संस्कृति कार्यक्रम। वह MI तेली स्कूल की छात्र वो पूर्व राष्ट्रपति APJ अब्दुल कलाम के हाथों से सन 2014 और 2015 में पूर्व राष्ट्रपति प्रणब मुखर्जी इनके हाथों से बाल वैज्ञानिक के लिए सम्मानित किया गया। तो आपके बच्चों का उज्जवल भविष्य बनने के लिए जल्द करें एडमिशन। संपर्क करें मोहम्मद अली रोड, खड़गा रोड, MI तेली स्कूल, भुसावल। आपके बच्चों का उज्जवल भविष्य बनाने के लिए भुसावल शहर में सातपुरा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित HSWD कॉन्वेंट हाई स्कूल सेमी इंग्लिश आर्ट्स कॉमर्स साइंस जूनियर कॉलेज भुसावल में नर्सरी से 12वीं कक्षा तक एडमिशन शुरू है। साथ ही KNP इंग्लिश मीडियम हाई स्कूल एंड आर्ट्स कॉमर्स साइंस जूनियर कॉलेज भुसावल में नर्सरी से 12 कक्षा तक एडमिशन शुरू एवं विशेष बैच 8, 9, 10, 11, 12 के साथ फाउंडेशन कोर्स नीट, JEE, सिविल सर्विसेज एंड MHCET, 11वीं और 12वीं आर्ट्स कॉमर्स साइंस की लड़कियों के लिए सेपरेट बैच व स्वतंत्र क्लासरूम की व्यवस्था की गई है। वह बता दें कि आपके बच्चों को उच्च शिक्षा के साथ स्मार्ट क्लासरूम्स, कंप्यूटर रूम्स, डिजिटल लाइब्रेरी, लेबोरेटरी, इंटरनेट फैसिलिटी, पीने के लिए शुद्ध जल, प्लेग्राउंड व बच्चों की सुरक्षा के लिए संपूर्ण परिसर में CCTV कैमरा व सुरक्षा रक्षक के साथ स्कूल बस की व्यवस्था उपलब्ध है। स्कूल का पता BS पटेल एजुकेशनल कैंपस, हीना पार्क, ग्रीन पार्क के करीब खड़का रोड, भुसावल। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9271395291,
9156969786. Email ID bspateleducationalcampus@gmail.com. Website bspateleducationalcampus.com.